नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. एम-पी-एस-सी संदर्भात या ठिकाणी एक नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ते आहे तुमच्या परीक्षा पद्धती संदर्भात. जो काही आपला परीक्षेचा नियम आहे त्यांनी त्यामध्ये बदल केलेला होता. आता पुन्हा तो पूर्ववत करण्यात आलेला आहे. तर काय आहे संपूर्ण नोटीस? त्यामध्ये दिलेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल, तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता. यामध्ये 2018 पासून ते 25 पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि तसेच सराव प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश केलेला आहे. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन खरेदी करा आणि याविषयी जर अधिक माहिती हवी असेल, तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नोटीसवर आलेलो आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 5 मार्च 2026 म्हणजे 5 तारखेची ही नोटीस आहे आणि यामध्ये विषय काय आहे? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत. जी काही सुधारित उत्तरपत्रिका आपली राहणार आहे, अपकमिंग येणाऱ्या ज्या एक्झाम होतील आणि त्यामध्ये आपल्याला ॲन्सर शीट मिळत असते. तर त्या ॲन्सर शीटबाबत या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि विशेषतः त्यामध्ये असणाऱ्या पर्यायांबाबत. संदर्भ काय आहे? तर आयोगाचे संक्रमकाचे दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजीचे प्रसिद्धीपत्रक. 24 डिसेंबरला जे काही प्रसिद्धीपत्रक त्यांनी काढलेलं होतं, त्या संदर्भात हे पुन्हा काढण्यात आलेलं आहे. आता ते आपल्याला पाहण्याची गरज नाही, यामध्येच त्यांनी मेन्शन केलेलं आहे. उपरोक्त विषयास आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुधारित उत्तरपत्रिका व त्या अनुषंगाने मूल्यांकनामधील सुधारित कार्यपद्धती तसेच प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक 1 मार्च 2026 रोजी नंतर आयोजित परीक्षांपासून करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि संदर्भीय प्रसिद्धीपत्रकामधील परिच्छेद क्रमांक 1.2 मधील बैठक क्रमांकासंदर्भातील बदल वगळता सुधारित उत्तरपत्रिका व मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब पुढे ढकलण्यात येत असून सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही बैठक क्रमांक आहे तो पॉइंट त्यामधील वगळता म्हणजे बैठक क्रमांकामध्ये बदल न होता जे काही 24 डिसेंबरला प्रसिद्धीपत्रक आलं होतं, त्यामध्ये बैठक क्रमांकासंदर्भात जो बदल सांगितलेला होता तो होईल. मात्र इतर जे बदल सांगितलेले होते ते होणार नाहीत. आता यामध्ये मुख्य बदल काय होता? तर तुम्हाला मिळणार होते 5 पर्याय. किती पर्याय मिळणार होते? 5 पर्याय. परीक्षेमध्ये नाही, प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 4च पर्याय होते. पण जो काही तुमची ॲन्सर शीट होती आपली, त्यामध्ये आपल्याला 5 गोळे भरायचे होते आणि 5वा गोळा कशा संदर्भात होता? 4 तर आपल्या प्रश्नासंदर्भात असतात. एक प्रश्न असतो, त्याला 4 पर्याय असतात. पण जो काही 5वा गोल आपल्याला भरायचा होता, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना या 4 पैकी एकही ऑप्शन जे आहे ते सोडवायचं नसेल, तर त्यांनी 5वा गोळा भरणं कंपल्सरी होतं. म्हणजे साधारणतः 5 गोळे आपल्याला त्या ठिकाणी होते. जर तुम्हाला 4 पैकी एक पर्याय योग्य वाटतो, तर तुम्ही तो भरा आणि जर तुम्हाला तो योग्य वाटत नसेल, तर तुम्हाला शेवटचा गोळा भरायचा होता. अशा पद्धतीने आपल्याला 100च्या 100 अटेम्प्ट या ठिकाणी आयोगाने सांगितलेले होते. आता पहा, राज्यसेवेची परीक्षा तर ठीक आहे, पण गट क आणि गट ब चा जर आपण विचार केला, तर त्यामध्ये आपल्याकडे फक्त असतात 60 मिनिट्स म्हणजे 1च तास असतो आणि त्या 1 तासामध्ये ज्या विद्यार्थ्याला एखादा प्रश्न अटेम्प्टच करायचा नसेल, तिथे सुद्धा त्याला 5वा गोळा भरावा लागणार होता. पण आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, की आम्ही ते सध्या लागू करत नाही आहोत. याच्या पुढील भविष्यात किंवा नवीन तारीख जाहीर करून ते लागू करू. म्हणजे सध्या तरी तुम्हाला 4च पर्याय उपलब्ध राहणार आहे. 4 पैकी 1 आपल्याला निवडायचा आहे. जर आपल्याला 4 पैकी एकही निवडायचा नसला, तर आपण तो प्रश्न स्किप करू शकतो. मात्र नवीन पद्धतीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं, की 5वा गोळा भरणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही तो भरला नाही, तर तुमचा निगेटिव्ह मार्क सुद्धा जाऊ शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढलं होतं. त्यामध्ये तुम्हाला मार्च महिन्याच्या पुढे ज्या काही एक्झाम होतील तिथे 5 पर्याय 5 गोळे भरावे लागतात. म्हणजे 5 गोळे उपलब्ध असतील असं त्यांनी सांगितलं. जर प्रश्न सोडवायचा नसेल तर 5वा गोळा भरणं कंपल्सरी होता. पण आता मात्र त्याची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. म्हणून जी काही आपली एक्झाम होणार आहे आता, सध्या तरी त्यामध्ये 4च पर्याय आणि 4च गोळे या ठिकाणी आपल्याला राहतील. तर तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय? योग्य निर्णय आहे की चुकीचा निर्णय आहे? तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. या संदर्भात जे काही प्रसिद्धीपत्रक आहे ते आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्रामला टाकलेलं होतं. टेलिग्रामचा ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्याला तुम्ही जॉइन करून ठेवा. त्यावर आपण ज्या काही लेटेस्ट अपडेट्स असतात त्या टाकत असतो. पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. एम-पी-एस-सी संदर्भात या ठिकाणी एक नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ते आहे तुमच्या परीक्षा पद्धती संदर्भात. जो काही आपला परीक्षेचा नियम आहे त्यांनी त्यामध्ये बदल केलेला होता. आता पुन्हा तो पूर्ववत करण्यात आलेला आहे. तर काय आहे संपूर्ण नोटीस? त्यामध्ये दिलेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते.
त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल, तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतर सरांचं हे पुस्तक आहे. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता. यामध्ये 2018 पासून ते 25 पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि तसेच सराव प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश केलेला आहे. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन खरेदी करा आणि याविषयी जर अधिक माहिती हवी असेल, तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नोटीसवर आलेलो आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 5 मार्च 2026 म्हणजे 5 तारखेची ही नोटीस आहे आणि यामध्ये विषय काय आहे? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत. जी काही सुधारित उत्तरपत्रिका आपली राहणार आहे, अपकमिंग येणाऱ्या ज्या एक्झाम होतील आणि त्यामध्ये आपल्याला ॲन्सर शीट मिळत असते, तर त्या ॲन्सर शीटबाबत या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि विशेषतः त्यामध्ये असणाऱ्या पर्यायांबाबत. संदर्भ काय आहे? तर आयोगाचे संक्रमकाचे दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजीचे प्रसिद्धीपत्रक. 24 डिसेंबरला जे काही प्रसिद्धीपत्रक त्यांनी काढलेलं होतं, त्या संदर्भात हे पुन्हा काढण्यात आलेलं आहे. आता ते आपल्याला पाहण्याची गरज नाही, यामध्येच त्यांनी मेन्शन केलेलं आहे. उपरोक्त विषयास आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुधारित उत्तरपत्रिका व त्या अनुषंगाने मूल्यांकनामधील सुधारित कार्यपद्धती तसेच प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक 1 मार्च 2026 रोजी नंतर आयोजित परीक्षांपासून करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि संदर्भीय प्रसिद्धीपत्रकामधील परिच्छेद क्रमांक 1.2 मधील बैठक क्रमांकासंदर्भातील बदल वगळता सुधारित उत्तरपत्रिका व मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब पुढे ढकलण्यात येत असून सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही बैठक क्रमांक आहे, तो पॉइंट त्यामधील वगळता म्हणजे बैठक क्रमांकामध्ये बदल न होता, जे काही 24 डिसेंबरला प्रसिद्धीपत्रक आलं होतं, त्यामध्ये बैठक क्रमांकासंदर्भात जो बदल सांगितलेला होता, तो होईल. मात्र इतर जे बदल सांगितलेले होते, ते होणार नाहीत. आता यामध्ये मुख्य बदल काय होता? तर तुम्हाला मिळणार होते 5 पर्याय. किती पर्याय मिळणार होते? 5 पर्याय. परीक्षेमध्ये नाही, प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 4च पर्याय होते. पण जो काही तुमची ॲन्सर शीट होती आपली, त्यामध्ये आपल्याला 5 गोळे भरायचे होते आणि 5वा गोळा कशा होता? 4 तर आपल्या प्रश्नासंदर्भात असतात. एक प्रश्न असतो, त्याला 4 पर्याय असतात. पण जो काही 5वा गोल आपल्याला भरायचा होता, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना या 4 पैकी एकही ऑप्शन जे आहे ते सोडवायचं नसेल, तर त्यांनी 5वा गोळा भरणं कंपल्सरी होतं. म्हणजे साधारणतः 5 गोळे आपल्याला त्या ठिकाणी होते. जर तुम्हाला 4 पैकी एक पर्याय योग्य वाटतो, तर तुम्ही तो भरा आणि जर तुम्हाला तो योग्य वाटत नसेल, तर तुम्हाला शेवटचा गोळा भरायचा होता. अशा पद्धतीने आपल्याला 100च्या 100 अटेम्प्ट या ठिकाणी आयोगाने सांगितलेले होते. आता पहा, राज्यसेवेची परीक्षा तर ठीक आहे, पण गट क आणि गट ब चा जर आपण विचार केला, तर त्यामध्ये आपल्याकडे फक्त असतात 60 मिनिट्स म्हणजे 1च तास असतो आणि त्या 1 तासामध्ये ज्या विद्यार्थ्याला एखादा प्रश्न अटेम्प्टच करायचा नसेल, तिथे सुद्धा त्याला 5वा गोळा भरावा लागणार होता. पण आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, की आम्ही ते सध्या लागू करत नाही आहोत. याच्या पुढील भविष्यात किंवा नवीन तारीख जाहीर करून ते लागू करू. म्हणजे सध्या तरी तुम्हाला 4च पर्याय उपलब्ध राहणार आहे. 4 पैकी 1 आपल्याला निवडायचा आहे. जर आपल्याला 4 पैकी एकही निवडायचा नसला, तर आपण तो प्रश्न स्किप करू शकतो. मात्र नवीन पद्धतीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं, की 5वा गोळा भरणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही तो भरला नाही, तर तुमचा निगेटिव्ह मार्क सुद्धा जाऊ शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढलं होतं. त्यामध्ये तुम्हाला मार्च महिन्याच्या पुढे ज्या काही एक्झाम होतील, तिथे 5 पर्याय 5 गोळे भरावे लागतील. म्हणजे 5 गोळे उपलब्ध असतील असं त्यांनी सांगितलं. जर प्रश्न सोडवायचा नसेल, तर 5वा गोळा भरणं कंपल्सरी होता. पण आता मात्र त्याची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. म्हणून जी काही आपली एक्झाम होणार आहे आता, सध्या तरी त्यामध्ये 4च पर्याय आणि 4च गोळे या ठिकाणी आपल्याला राहतील. तर तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय? योग्य निर्णय आहे की चुकीचा निर्णय आहे? तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. या संदर्भात जे काही प्रसिद्धीपत्रक आहे, ते आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्रामला टाकलेलं होतं. टेलिग्रामचा ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्याला तुम्ही जॉइन करून ठेवा. त्यावर आपण ज्या काही लेटेस्ट अपडेट्स असतात त्या टाकत असतो. पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.